उंबरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. डोंगरवाडी संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अभिजित सावंत नवनिर्वाचित पंच रोहित भेरे आणि संकेत कडू या सामन्याची पंचांची धुरा सांभाळतील. त्यांनी त्वरित मैदानाशी संपर्क साधायचा आहे. संकेत आणि रोहित आता मी इंजेक्ट जातो आता काय डोंगरवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्वरित सामना 3 षटकांचा राहील. दिनेश बावकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे लवकर. एवढं लेट होतं काय? या सामन्याचे पंच असतील संकेत कडू आणि रोहित भेरे. भीती वाटत उंबरवाडी संघाचे सलामीचे फलंदाज लावतेत ना. नाही ते जाते माझ नाही. जितू कसं जितून इकडे बोलव. उंबरवाडी संघाचे सलामीचे फलंदाज केदार आणि प्रथमेश. अरे की जितूच बोलव रे. तुला इथे नाही रे. गेला काय ते कोणाच रेडी अरे दिनेश बोला इकडं. पहिला चेंडू जातोय निर्धाव. तुम्ही ना लांब जा तिकडे बोला. शुभम इथं गाणी लावाय बस. बस इथं स्ट्राईकला आहेत ते केदार.
पुन्हा एकदा दुसरा चेंडू केदार सुंदर असा चेंडू ठेवलेला आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. डीव्हीसीसी उंबरवाडी संघाला पहिलं जीवनदान मिळतंय. जयदीप कडून सुंदर गोलंदाजी होत होती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती झेल सोडतायत आणि केदारला इथे जीवनदान मिळतंय. धोंगडवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं असं षटक घेऊन येत आहे जयदीप. गोलंदाजी मार्कवर जयदीप. तिसरा चेंडू सामना करतील केदार. चेंडू जातोय निर्धाव. अंपायर संकेत कडू यांचा नोचा इशारा. सार्थक सुनील मास नाही 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 मागाशी अभिदान बंद आहे. जो गोलंदाज बाद करण्यात आलेला आहे तो या टुर्नामेंट मध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही, याची नोंद घ्यायची आहे. जर हा संघ विजयी झाला आणि त्या गोलंदाजाला पुन्हा गोलंदाजी मिळणार नाही पुढील मॅच साठी, लक्षात असू द्या. फ्रीडचा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव. डीव्हीसीसी उंबरवाडी संघाची धावसंख्या होते 2. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सुहास. सामना करतील केदार. सुंदर असा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातो एका धावेसाठी. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते बिनबाद 3. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुहास. सामना करतील केदार. सुंदर असा चेंडू पेलवलेला आहे. चेंडू जातोय सिमनारेच्या दिशेने. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. केदार याने वैयक्तिक पहिला चौकार ठोकलेला आहे आपल्या डीव्हीसीसी संघासाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते बिनबाद 7.
पुन्हा एकदा केदार, चेंडू मात्र हवेत, झेलबाद होतोय केदार. डीव्हीसीसी उंबरवाडी संघासाठी पहिला धक्का बसतोय केदारच्या स्वरूपामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता केदारची जागा घेण्यासाठी येत आहेत ते विनोद. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत, संघाची धावसंख्या कितपर्यंत नेऊन ठेवतायत डीव्हीसीसी उंबरवाडी. डीव्हीसीसी उंबरवाडी संघाची धावसंख्या पोहोचते 7 वरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सुहास. सामना करतील इथे मात्र रनआउटची संधी, रनआउटची संधीचा चान्स हुकलेला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय डीव्हीसीसी उंबरवाडी संघाला. धावसंख्या होते 8. एक बाद 8. धोंगडवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत सागर. सागरचा सामना करतील विनोद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुहास. सामना करतील विनोद. चेंडू टोलवलेला आहे, चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने. 2 धावांसाठी ते 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावेने डीव्हीसीसी उंबरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 10. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सागर. सामना करतील विनोद. चेंडू जातोय वाईडच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 1 बाद 11. सुंदर असा चेंडू. 1 धावेवर समाधान मानावे लागते विनोद याला. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते. इथे मात्र चोरटी धाव. 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 1 बाद 13. पुन्हा एकदा विनोद. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते डीव्हीसीसी संघासाठी. धावसंख्येत 1 ने वाढ. 2 चेंडूंचा खेळ होतोय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू.
तिसऱ्या चेंडूचा सामना करतील विनोद. इथे मात्र ओव्हरथ्रो आणि डीव्हीसीसी संघाने निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये असलेल्या चेंडूवर 3 धावा धावलेल्या आहेत. धावसंख्या वाढते 3 ने. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. एक बाद 17. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. सागर गोलंदाजी मार्कवर सामना करतील प्रथमेश. इथे एक धाव मिळते. एक धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते 18. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. वाईटच्या स्वरूपामध्ये डीव्हीसीसी उंबरवाडी संघाच्या धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोचते 19. स्ट्राईकला आले ते विनोद. सागरचा सामना करतील विनोद. सुंदर असा फटका. एक धावेवरती समाधान मानावे लागते डीव्हीसीसी उंबरवाडी संघाला. धावसंख्या होते 20. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय सागर. सामना करतील प्रथमेश. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. धावसंख्या वाढते 9+1 अशी 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एक बाद 22. पाहूया या संधीचं सोनं करतायत काय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर केदार. सामना करतील राजेश. इथे मात्र रनआउटची संधी आणि रनआउटच्या संधीचं सोनं करतायत केदार. पहिला धक्का बसतोय उंबरवाडी संघाला.
फटका जातोय लेग साईडच्या दिशेने, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. केदार गोलंदाजी मार्कवर केदार, सामना करतील राजू. पंच अनिल मासी यांचा वाईटचा इशारा. वाईट एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. अजूनही 2 चेंडू शिल्लक, सामना करतील राजू. चेंडू जातोय निर्धाव. केदार यांची सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यात आहेत केदार, सामना करतील राजू. चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने. एका धावेवरती समाधान मानावे लागते धुंगडवाडी संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 1-9. अजूनही 12 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज धुंगडवाडी संघाला. पाहूया हे आव्हान कशा रीतीने पार करतायत धुंगडवाडी संघ. आता मात्र चौफेर फटकेबाजी करावी लागेल राजू याला. हा जर सामना जिंकायचा असेल तर राजू यांनी चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. आता मात्र येतोय गोलंदाजी मार्कवर प्रथमेश, सामना करतील राजू. सुंदर असा फटका, समोर खेळलेला उत्तुंग असा खणखणीत षटकार. चेंडू येतोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. तेहतीस धावांची आवश्यकता धुंगडवाडी संघाला. अशाच रीतीचे चौकार षटकार मारावे लागतील राजू याला. दुसऱ्या चेंडूचा सामना करतायत राजू. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. वैयक्तिक पहिलं षटक. सुंदर असा चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. दुसऱ्या चेंडूवरती सलग दुसरा षटकार येतोय.
पुन्हा एकदा प्रथमेश पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. सामना करतील राजू. यावेळी मात्र तिसरा चेंडू निर्धाव टाकतायत. पुन्हा एकदा प्रथमेश यांचा कमबॅक पाहायला मिळतोय. राजू याला टाकलेला यॉर्कर स्वरूपाचा चेंडू काहीच समजलेला नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रथमेश सामना करतील जयदीप. यावेळी पंच संकेत कडू यांचा वाईडचा इशारा. वाईड +1 अशा 2 धावेने धावसंख्या होते 24. आठ बॉल आणि 24 धावांची आवश्यकता असेल धुंगडवाडी संघाला. कुठेतरी 2 ते 3 षटकार मारावे लागतील राजू याला. सुंदर चेंडू. चेंडू होतोय निर्धाव. पुन्हा एकदा प्रथमेशाचा कमबॅक होतोय. गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये पाहायला मिळतोय एक तेरी एक मेरी. चेंडू होतोय निर्धाव. दुसऱ्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. आता मात्र धुंगळवाडी संघाला 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. जर सामना जिंकायचा असेल तर 4 बिग हिट करावे लागतील. अन्यासारखी फटकेबाजी होत नाही. काय नाही मजा. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा 3रा असं षटक घेऊन येत आहेत चेतन. आता स्ट्राईकला आहेत ते जयदीप. आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवर चेतन. सुंदर असा फटका. चेंडू जातोय. पंच संकेत कडू यांचा वाईडचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 25.
अजूनही 5 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे धोंगडवाडी संघाला. मोठी फटकेबाजी करावी लागेल जयू यांना. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय जयू यांना. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 26. 4 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. आता स्ट्राईकला आलाय ते राजू. यावेळी राजू पंच संकेत कडू यांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. यंग बॉयज स्वयंभू मंद्रू यांचा कर्णधार त्वरित टॉस साठी यायचा आहे. आपल्यासाठी हा दुसरा कॉल असेल. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना करतील. सुंदर असा फटका. चेंडू जाते कव्हरच्या दिशेने. गचा असं क्षेत्ररक्षण. 4 धावांसाठी. 4 धावांना संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वरती. डीजे संघाला चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सामना करतील. काय रे इथे रनआउटची संधी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका. इथे डीव्हीसीसी उंबरवाडी संघ विजयी ठरलाय आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. डीव्हीसीसी उंबरवाडी. आता होणारा सामना यंग बॉयज स्वयंभू मंद्रू वर्सेस डीव्हीसीसी उंबरवाडी. डीव्हीसीसी उंबरवाडी संघाचा कर्णधार आणि स्वयंभू संघाचा कर्णधार यांनी त्वरित टॉस साठी यायचा आहे. सामना हा त्वरित खेळवला जाईल.